चला आयोजक पंच काय म्हणतायत बघा. सुखसुविधा कर्ज मैदानामध्ये पुरवायच्यात. येस देवेंद्र सर. देवेंद्र सर. स्पला चला तत्पूर्वी डीजे ला देखील आपण संधी देऊयात. येस डीजे. चला बॉलिंग ट्राय करते. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग साहिल मोहिते. चांगला बॉल खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. लाऊड अपील. पंचांनी अपील फेटाळली परंतु एक धाव आणि दुसरीचा प्रयत्न नाहीये म्हणजे एक धाव आणि एकेरी धावेच्या माध्यमातून खरंच संघाचा श्री गणेश झालाय. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. एका बाजूला आपण पाहताय तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ आज मात्र या क्रीडा नगरीवरती खेळतोय आणि खूप दूरवरचा प्रवास करून काळभैरव
कलंबोली संघ देखील आज मात्र एक क्रीडा नगरीवरती खेळण्यासाठी इथे सज्ज झालाय. एक दमदार स्पर्धा मैत्री ग्रुप सावळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली का क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा मैत्री ट्रॉफी 2026 हे पर्व. चांगल्या स्पर्धेचं आयोजन आम्ही या क्रीडा नगरीवरती दुसरी रचने करता फ्रंट लाईट्स मधले आयोजन करता प्रत्येकाला मोहित करताय. कोणत्याही पद्धतीची कमी आयोजकांनी मात्र इथे केलेली नाहीये. साहिल मोहिते बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी होती आणि ती करावी देखील लागेल. पहिलं षटक पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक धावतात पलटतात परंतु चेंडू झालाय फरार. दन 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 सीमा पार चौकार. चला 5 धावा फलकावरती लागले गेल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल शरीराचा वेग घेत डायरेक्ट शरीरावरती आदळलाय. बेगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डायरेक्ट शरीरावरती बॉल आदळलाय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चला चांगली मॅच आहे कारण की दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आपण पाहू शकाल. याच विभागातील रसायनी विभागातील एक दादा संघ म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं जय हनुमान मसोबा नारपोली आणि त्याच बरोबरीने कलंबोली विभाग काळभैरव कलंबोली संघ तडाखा दिलाय. काव कॉर्नर क्लिअर करत हा देखील आलाय नरेंद्र मस्कर यांच्या बॅट मधनं चौकार. चला 9 धावा फलकावरती लागले गेलेत. 9 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. साहिल मोहिते बॉलिंग ट्रॅक वरती चांगला बॉल बॅटची काढायला लागली. टप्पा पडल्यानंतर गर्कन वळसा घेतला. बॅटच्या शोल्डरला करत ब्रश झाला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. प्रभात आंबोरे हे मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट पटलावरचं आपण पाहू शकाल. साहिल मोहिते बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. कमी गतीचा चेंडू उडवलाय. कोलर पद्धतीचा चेंडू आहे. खोदून काढलाय. आला या नरेंद्रच्या बॅट मधनं बिग 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 चेरन. या 15 धावा 6 धावेच्या बरोबर स्कोर देखील अगदी झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 15 रन्स 15 धावा फलकावरती लागले गेल्यात. 4 बॉल त्याने फेस केलेत. 14 वैयक्तिक या धावसंख्येवरती खेळतायत नरेंद्र मस्कर. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट पटलावरचं. आणि त्याच बरोबरीने नारपोली गावामध्ये देखील 2 बाईक्स आल्यात. त्या मात्र अभिजित मोरे यांच्या नावावरती आपण पाहिल्यात. तर सोनाई प्रतिष्ठानची जी ट्रॉफी आपण पाहिली तिथे देखील याचं मालिकावीर म्हणून त्याला एक बाईक भेटली. त्यानंतर प्रत्येकाचं स्वप्न असतं ती लीग खेळावी. त्या स्पर्धेमध्ये आपलं खरं तर योगदान राहावं. रायगड प्रीमियर लीग आणि त्या रायगड प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये 6व्या पर्वामध्ये अभिजितने गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या जीवावरती ॲज अ उत्कृष्ट बॉलर म्हणून त्याच्या नावावरती दुसरी बाईक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला भेटली आहे.
खरं ते सातत्य आहे आणि त्यांनी खरं तर स्वतःला सिद्ध केलं आणि आता मात्र लोक त्यांना प्रसिद्ध देखील करतायत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्राय करते. तुषार जळे आलेत संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं षटक हाताळण्यासाठी 15 धावा फलकावर 15 धावा फलकावरती लागले गेलेत. 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एकही गडी गमवलेला नाहीये. ही जमेची बाबी आणि आता मात्र रोहन मस्कर ऑन द स्ट्राईक आलेत. यांच्या देखील फुलरलेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. पंचाने थर्ड अंपायर रेफर केला. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. यस थर्ड अंपायर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणतीही चूक त्यांच्या माध्यमातून झालेली नाहीये. म्हणजे 16 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्यात. तुषार जळे बॉलिंग ट्राय करते. चांगली गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. भले पहिल्या षटकामध्ये थोडाफार आक्रमण गोलंदाजावरती झालाय पण इथे मात्र आपल्याला सातत्य दाखवायचंय कारण की समोरील संघ देखील एक उत्तम दर्जाचा संघ आहे. कोलर पद्धतीचा चेंडू आहे खोदून काढलाय मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफला. एक धाव आणि एक एक धावेला देखील प्राधान्य दिलं जाते. नरेंद्र यांना माहिती आहे मोठे स्ट्रोक जर येत नसेल तर त्यावेळी सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं खूप महत्वाचं आहे आणि तसाच खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला लिलया पाहायला भेटतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स बातच न्यारी आहे आणि याच चॅनलचे 3.5 लाखाहून जास्त सबस्क्रायबर युट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. रायगड प्रीमियर लीग ती स्पर्धा त्यांनी कव्हर केली आणि त्याच स्पर्धेमध्ये करता 3.5 लाखांचा टप्पा सर झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून दोघांना भेदत चेंडू झालाय फरार. 1 बाउंस सीमा पार. चौकार. माझं नाव चला आज मात्र खरं तर टीव्ही टेक्निकल स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बोरले गावातून तो बिलॉंग करतात स्वप्नील पाटील. तर तिन्ही रात्रीमध्ये खरं तर कालच्या रात्रीमध्ये ते नव्हते आणि आज मात्र ते आलेत. खरं तर आमचा योगायोग आहे जेव्हा आम्ही समालोचनाला असतो आणि या रायगड बिग बॅश देखील 40+ आपण पाहिली आहे. त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धा आपण कव्हर करत असतो आणि 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व खरं तर मेंबर्स असतील खरं तर जीवाला जीव देणार आहेत. चांगला स्ट्रोक ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिसफील्ड होतीये आणि इथे मात्र चुकीला माफी नाहीये. चेंडू झालाय फरार. फाईनली क्लिअर करत दन 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 चौकार. बिनमालकी चला या 4 धावा आणि ओव्हरऑल 25 रन्स ऑन द बोर्ड. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ऑन स्क्रीन वरती. हा देखील स्ट्रोक स्विच हिट काढायचा प्रयत्न आणि इथे मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू इथे मात्र देखील झालाय फरार. आला या बॅक टू बॅक दुसरा चौकार. चला 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे.
चला काळ भैरव कोळंबोली संघाने खरं तर नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम तो गोलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला भेटलाय. हा देखील स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळला अलॉंग दी कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे चाच पडलेत, बीट झालेत. एक धाव तिथे मात्र दुहेरीला देखील परिवर्तित केले. 2 धावेंना प्राधान्य दिलं देण्यात आलंय आणि या 2 धावा ओव्हरऑल जर पाहिलं तर 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ह्या येणाऱ्या 12 बॉलमध्ये एक मोठ्या धावसंख्येचा उच्चांक करता पहिल्या डावामध्ये खेळ करत असताना गाठायचा आहे. चला स्पीड अप हवाय. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये कारण की चला संजय नाईक बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतात. चला स्पीड अप हवाय. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ घालवायचा नाहीये. वेळेचे रेस्ट्रिक्शन आहे. खूप साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. त्यामुळे एक आग्रहाची विनंती. काय संजय नाईक फिरून मारण्याचा प्रयत्न होता आणि त्याच बरोबरीने एक धाव देखील खेळण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल ठरला. एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. मोठे स्ट्रोक आता मात्र हवेत. षटकार आला तर प्रकाश पाटील नारपोल यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि आमचे पॉल ऑक्टोपस यांच्याकडे ते पैसे जमा देखील आहेत. संदीप माळी साहेब खरं तर पॉल ऑक्टोबस करते ती बाकी तर त्यांची कधी मोडीत पडत नाही आणि ते सांगतात खरं तर ही मॅच हा संघ जिंकेल आणि 99.9% ते खरं तर प्रिडिक्शन त्यांचा खरं तर योग्य असं ठरतो. 2 षटकांचा खेळ. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. मिसफिल्ड होतीये. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत लॉंग स्टॉप मध्ये क्लिअर करत चौकार देखील आलाय. काम करून संजय नाईक यांच्यावरती देखील क्रिकेट सांघिक खेळ ज्या पद्धतीची गोलंदाजी होती त्याच पद्धतीचे क्षेत्ररक्षण होणं देखील खूप गरजेचं आहे. हा देखील दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं तेवढ्या ताकदीचं एलिव्हेशन जुळून आलेलं नाहीये. डॉट बॉल आणि असेच डॉट बॉल खरं तर हातला वेळ लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की थोडाफार प्रेशर निर्माण झालाय बॉलिंग करणाऱ्या कलंबोली टीम वरती कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा ग्राफ नारपोलीकरांचा उंचावला होता. हा देखील स्ट्रोक चांगला करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील होती. पंचांनी अपील फेटाळली आहे. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलं जाईल का? हो नक्कीच केलं जात आहे आणि तिथे मात्र मिसफिल्ड होतीये आणि 3 झाल्यात. तिसरीला खरं नरेंद्रने थांबवलंय. बस झाल्या आणि आता मात्र ओव्हरऑल 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. 41 धावा धावफलकावरती लागणे खरं तर जमेची बाब असेल. एकही गडी बाद झालेला नाहीये. त्याच्या ब्रेक थ्रूच्या शोधात अजूनही काळभर कलंबोली संघ आपल्याला पाहायला भेटतोय. ब्रेक थ्रू हवाय. एखादी विकेट तरी हवी आहे कारण की धावांचा जो उच्चांक आहे तो थोडासा थांबेल.
खरं तर नारपोलीकरांची गाडी ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला भेटतीये. चला स्पीड आहे बाबा. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील फुलरलेनचा बॉल उडवलाय. लवकर पिकअप शॉट पिक केलाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड. नरेंद्र मस्कर यांच्या बॅटमधनं डीप स्क्वेअरला क्लिअर करत हा आलाय षटकार. चला 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर 47 धाव्यांची ही खरं तर पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते. स्वतः नरेंद्र 8 चेंडू 22 या धावसंख्येवरती खेळतात आणि त्याच बरोबरीने आघाडीला आलेला फलंदाज सलामीला रोहन मस्कर ते देखील चांगला खेळ करतात. 10 चेंडूमध्ये 18 धावा त्यांनी खेळून काढल्यात आणि आता मात्र शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये खरं तर धावा वाचवायच्यात. साहिल जळे आपल्याला पाहायला भेटतील बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक आहे. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत डी फॉरवर्ड स्क्वेअरला क्लिअर करत आला या षटकार. चला 50 अप 53 धावा धावफलकावरती लागले झालेत. चला विनंती असेल स्पीड आहे बाबा आहे. हा देखील उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक पोचतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव सिंगलला डबल मध्ये परिवर्तित देखील केलं गेलं. दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 55 ब्रेक थ्रूची गरज आहे. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. साहिल जळे आपल्याला पाहायला भेटतात बॉलिंग ट्रॅक वरती. कर्णधाराने विश्वास सोपवलाय. टार्गेट सेट करणार आहे षटक. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉकस्विप खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या तेवढे ताकदीचं एलिव्हेशन झालेलं नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. नरेंद्र मस्कर अनुभव आहे आणि त्या अनुभवाला देखील प्रणाल लावत असताना पाहायला भेटतात आणि त्याचबरोबर रोहनची देखील तेवढ्या ताकदीची साथ त्यांना भेटताना आपल्याला पाहायला भेटतीये. 26 या धावसंख्येवरती वैयक्तिक रोहन देखील खेळतायत. 56 धावा अब तक 56 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. गोलंदाज साहिल जळे पुन्हा एकदा तयार. विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये.
हा डॉट बॉल, असे डॉट बॉल येणं खरं तर खूप गरजेचं आहे काळभैरव कलंबोली संघासाठी. आणि येत्या 4-5 एप्रिल रोजी कलंबोली बॉक्स प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला भेटेल. हो, स्ट्रोक आलाय. हो, नक्कीच आलाय. तोच चंद्रमा नबाद. बॉल जातोय ढगात. यस इजे. चला, 62 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे आणि या शेवटच्या बॉलवरती अजून एक मोठा स्ट्रोक येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सेकंड वरती नरेंद्र मस्केर आपल्याला पाहायला भेटत आहेत. सातत्याने प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. साहिल जळे शेवटचा बॉल घेऊन येतील. 62 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. चला, शेवटचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार. चेंडूची फेकी केली जाते, परंतु या दोनच धावा आणि पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या अखेरीस 64 ही धावसंख्या खरं तर उभारण्याचा जो प्रयत्न झालाय अगदी सक्सेसफुली एकही गडी बाद झालेला नाहीये. ही खरी ते जमेची बाब ठरली आणि त्यानंतर आता मात्र दुसऱ्या डावामध्ये 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे काळभैरव कलंबोली टीमला.
चला नेक्स्ट मॅच एका बाजूला असेल विनर विनर 3 षटकांची मॅच आणि एका बाजूला असेल डेरवली संघ आणि यंगस्टर चिखळे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. चला लवकर यायचं आणि त्याच बरोबरीने तन्मय 11 जे हनुमान नारपोली संघाला एक विनंती आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आणि त्याच बरोबरीने काल भैरव कळंबोली संघाला देखील विनंती असेल की आपण आपली आघाडीची जोडी बॅटिंग ऑर्डर मैदानामध्ये दाखल करायची आहे. बाय प्रभात आंबोरे आणि त्याचबरोबरीने साहिल मोहिते आपल्याला पाहायला भेटेल. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. चला क्षेत्ररक्षण देखील सजलं गेलं आणि पहिलं षटक पॉवर प्ले रेस्ट्रिक्शन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कुठल्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल नक्कीच आलाय. अभिजित मोरे बॉलिंग ट्रॅक वरती कौशल्य गुणवत्ता आणि ज्या खेळाडूने गोलंदाजीच्या जीवावरती रायगड प्रीमियर लीग गाजवली आहे नारपोली गावचा सितारा वंडर बॉय अभिजित मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चला एक पारितोषिक आले जर वासुदेव पाटील यांनी जर कॅच पकडली तर अमोल पाटील डेरवली यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चला स्पीडअप हवाय. क्षेत्ररक्षण सजलंय आणि चला चिखले संघाने खरं तर नाणेफेकीचं कौल जिंकले आणि आपल्या निर्णयावरती लवकरात लवकर अंमलबजावणी करा. जशी मॅच संपेल त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. चला ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय अभिजित मोरे बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड वरती साहिल असेल. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट
क्या बात आहे, टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट गळकन वलसा घेतलाय आणि डायरेक्ट रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. चला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. अभिजितच्या दुसऱ्या बॉलवरती तडाखा आला या डीप स्क्वेअरला क्लिअर करत चौका. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, थोडेसे चाच पडलेत परंतु एकच धाव नाही घेतली गेलीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चला 21 बॉल 61 या धावसंख्येची गरज आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा बॉल चांगला आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅकहँड एरिया रिकाम क्षेत्र निवडलं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू देखील थांबत नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करत आलाय चौकार. चला 4 धावा आणि या 4 धावेच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 रन्स ऑन दी बोर्ड. चला 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. येणारे 20 बॉल 57 या धावसंख्येची गरज. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि त्यातील त्यात मैत्री चषक 2026 हे पर्व. फ्रॉम 20 बॉल्स नीड्स 57 रन. अभिषेक मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चला स्पीड अप हवा आहे. कोणत्याही पद्धतीचा वेळ आपल्याला घालवायचा नाहीये कारण की खूप सारे मॅचेस अजून देखील कव्हर करायचे आहेत. कमी गतीचा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. चूक होत नाहीये. पहिला हादरा भेटला जातोय. करत प्रभात अबोरे बॅक टू दी डगआउट. कॅच कोणी पकडली रे? चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. संजय नाईक. 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. एक धाव जर पाहिलं तर एक गडी बाद. 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागताना 19 बॉल 57 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतर अभिषेकने देखील केली आणि त्याची साथ अभिजितने चांगली दिली आहे कारण की बराच वेळ चेंडू हवेत होता. त्यानंतर कॅच देखील पकडण्यात यश. कोल्हापूरचा चेंडू आहे खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. एक धाव आणि एकेरी धावेला प्राधान्य द्यावं लागेल आणि ओव्हरऑल 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आणि आता मात्र येणारे 18 बॉल 56 ची गरज आहे. मोठे स्ट्रोक खेळायचे तिथपर्यंत मॅच काळ भैरव कलंबोली संघाच्या खात्यामध्ये पडणार नाहीये. तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळायचे पण त्याच विपरीत जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना संयम दाखवायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आता मात्र कल्पेश गायकवाड संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना त्यांना आपण पाहू शकताय. मंद मंद पावलं ते रनअप घेत होते आणि त्यानंतर चांगला डाव त्यांना सावरायचा आहे. थोड्याफार चुका अभिजितच्या देखील अभिषेकच्या बॉलिंग वरती देखील झाल्यात पण त्यानंतर त्याने देखील डाव सावरला आणि तसाच डाव खरं तर कल्पेश गायकवाड यांना देखील सावरावा लागेल.
हाफ ट्रॅकर बॉल. पंचाने सांगितला इट्स वाईड. दंडित केलं. एक धाव धावफलकावरती लागली गेली, म्हणजेच काय 10 धावा धावफलकावरती थर्ड अंपायर रेफर केलाय. कशासाठी घेतला? येस, पंच कशासाठी घेतलं ते देखील सांगा. वाईटसाठी का? चला, वाईट साठी थर्ड अंपायर रेफर करण्यात आला. येस, यायचंय. थर्ड अंपायर. चला, इट्स अ वाईड बॉल. चला, 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, म्हणजेच काय 18 बॉल 55 ची गरज. हा देखील बॉल चांगला आहे. पंचांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय आणि अशीच गोलंदाजी खरं तर करावी लागेल. काळ भैरव कलंबोली संघ खरं तर द्विधा मनस्थितीमध्ये ओढावला गेलाय. मोठे स्ट्रोक हवेत, पण त्याच विपरीत मोठे स्ट्रोक खेळून दिले जात नाहीयेत. कल्पेश गायकवाड चांगली गोलंदाजी ते देखील करतात. पहिला बॉल भले अवांतर आलाय, तदनंतर डाव सावरण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये देखील आहे. हाफ देखील बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर आणि त्यानंतर डायरेक्ट रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. डॉट बॉल. संजय नाईक ऑन दी स्ट्राईक आपल्याला पाहायला भेटतात. हा देखील बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, पण आता मात्र हा प्रयत्न फसला गेला. वाईट बॉल पंचाने घोषित केला. नेल्सन आकडा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतो. 1-1 फॉर 1. 1-1. 11 धावा धावफलकावरती लागले गेले. ते गडी बाद. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 11 धावा, म्हणजेच काय येणारे 16 बॉल आणि 54 या धावसंख्येची गरज. कल्पेश पुन्हा एकदा तयार होतील. हाफ ट्रॅकर बॉल. हा बॉल चांगला आहे. विकेट किपर चूक करत नाहीयेत. फास्ट अँड फ्युरियस वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने सार्थकी होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. कल्पेश देखील कल्पकता या गोलंदाजाकडे. हा देखील बॉल. मोठे स्ट्रोक खेळल्यापासून खरं तर वंचित ठेवण्यात आलंय. मोठे स्ट्रोक हवे होते, कारण की एवढ्या मोठ्या भल्या आव्हानाचं तुम्हाला पाठलाग करायचे. 65 धावा करता पहिल्या डावामध्ये झाल्यात. 64 झाल्या होत्या. 65चा पाठलाग करायचा आणि आता मात्र 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र 14 बॉल 54 ची गरज. समोरच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चूक करत नाहीयेत. आणखीन एक मोठा आदरा भेटला जातोय काळ भैरव कळंबोली टीमला. चला, 11 धावा धावफलकावरती लागले गेले. आता 13 बॉल 54 ची गरज. मॅच रंगेल तीळ मात्र शंका नाहीये. अजून मात्र या बॉलवरती येणे 2-3 बॉलवरती मोठे स्ट्रोक आले तर कलंबोली संघ देखील कमबॅक करू शकतो आणि कमबॅकच्या शोधामध्ये या स्नो बॉल पंचाने घोषित केलाय. नक्कीच आता मात्र अष्टपैलू कामगिरी देवेंद्र माळी सरांची आपल्याला पाहायला भेटते. खरं तर आधी ते समालोचक होते आणि आता मात्र डीजे ऑपरेटरची भूमिका ते मात्र आता साकारतायत आणि मगाशी स्कोरिंग देखील केली.
हे क्रिकेट खेळतात जेव्हा रक्तात भिनतं तेव्हा अशाच काहीतरी गोष्टी जुळून येतात आणि त्या मात्र देवेंद्र सरांनी जुळून देखील आणल्यात. काळभैरव कळंबोली संघ थोडाफार बॅकफुटला आहे असं म्हटलं जातं की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरले जातात आणि आता मात्र रोशन पोपेटा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. इनॅक्ट नंबर 4 वरती 13 बॉल 53 ची गरज आहे. कल्पेश गायकवाड चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून होतीये. 5 बॉल हाताळले 3 धावा त्यांनी खर्च केले. एक गडी देखील बाद केलाय. हा देखील स्ट्रोक हुक केलाय. तकदीचा धावा देखील बुक केल्या 4 आला या चौकार. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. 65 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र 12 बॉल आणि 49 या धावसंख्येची नितांत गरज आहे. चला 12 बॉल 49 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश मोरे आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाज तयार. हा देखील बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो मध्ये अडवला गेला. तदनंतर हाताला बॉल स्लाइस होऊन मिड ऑफ ला अगदीच कल्पेश होती तिकडे चूक केली जात नाहीये. हे खरं तर बॅकअप असणं खूप महत्वाचं आहे. कारण की ज्यावेळी बॉल डिलिव्हर केला जातो त्यानंतर फलंदाजाने प्रहार केला बॉल त्याच वेगाने करता आपल्यापर्यंत येतो. कदाचित बॉल देखील हातातून निसटतो त्यावेळी बॅकअप असणं खूप महत्वाचं असतं. गोलंदाज भावेश टप्पा पडलाय. वळसा देखील घेतलाय. बॅटची कडा आहे. विकेट किपरचा सहारा देखील आहे. फलंदाज बाद. आणखीन एक मोठा हादरा आणि 500 रुपयाचं देखील पारितोषिक यांना भेटलं गेलंय. जमा नाही केलं का? चला स्पीड अप हवा आहे. भावेश चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. 2 बॉल त्यांनी हाताळलेत. एक गडी बाद केलाय. फुलरलेचा बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील. चेंडू उचलणार. चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी एकच धाव एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जेव्हा दाखल झाले विराज एक बॉल त्यांनी फेस केला. एक धाव खेळून काढली आहे आणि आता मात्र रोशन 9 बॉल 48 या धावसंख्येची गरज आहे. चांगला स्ट्रोक आहे. खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चूक करत नाहीयेत. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय काळभैरव कलंबोली टीमला. 1 मोर विकेट डाऊन.
तर विकेटची पडझड होतीये. कारण एकच आहे, भावेश मोरे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. काय सांगू आता चला 7 बॉल 48 या धावसंख्येची नितांत गरज आहे. तुला 17 धावा फलकावरती लागले गेल्यात. 65 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेट रिजन मध्ये बॉलला धकलण्यात आलंय. ड्राईव्ह केलाय. एकच धाव आणि आता मात्र 18 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि अमोल पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावण्यात आले होते. ते काय तर गुगल पे करण्यात आलंय दर्शन कुरंगळे यांना. आणि ज्या वासुदेवची कॅच पकडली त्यासाठी ते पारितोषिक होतं. आणि आता मात्र 6 बॉल 47 या धावसंख्येची गरज आहे. एकतर्फी मॅच खर तर आपल्याला पाहायला भेटते. थोडीफार तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली संघाच्या बाजूने झुकताना मॅच आपल्याला पाहायला भेटते. कारण की करायच्या 6 मध्ये 47 थोडस आव्हान डिफिकल्ट आहे. एक कठीण आव्हान आहे. नो चान्स. पण त्या गोलंदाजाची एका दुसरी चुकी ती जर भागात पडू शकते का? तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली संघाला रोहन मस्कर वेग फास्ट अँड फ्युरियस बॉल आपल्याला पाहायला भेटतो. देवेंद्र एस वासुदेव आपल्याला पाहायला भेटतात. त्याचं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चूक होत नाहीये त्यांच्या माध्यमातून. हा देखील वेगवान बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत अभिषेक आहेत तिकडे. अभिजित आणि अभिषेक यांच्यामध्ये थोडस कन्फ्युजन निर्माण होतं. कारण की आणि ते दोघे सख्खे भाव आहेत. चला 4 बॉल 46 ची गरज. चला स्पीडअप मेंटेन करायचंय नारपोली टीम. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल डेरवली आणि चिखली संघ. चिखली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या डावामध्ये पूर्वार्धाच्या खेळामध्ये तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली संघाची झाली होती ना, तसाच खेळ करता गोलंदाजी करत असताना देखील आपल्याला पाहायला भेटलाय. शेवटचं षटक आहे. रोहन मस्कर बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चूक करत नाहीयेत. आणखीन एक मोठा हादरा भेटला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. धीरज जळे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल संपर्क नाहीये ही मॅच. आणि या मॅच मध्ये पूर्णरित्या औपचारिकता बाकी आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता उडवण्याचा प्रयत्न. त्यानंतर खरं तर
ही मॅच तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाने जिंकली आहे आणि इथून पुढे पराभव स्वीकारावा लागेल काळभैरव कलंबोली टीमला. आणि नेक्स्ट मॅच चला चिखली टीम विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण घेतलंय व नक्कीच ते मैदानामध्ये दाखल देखील झालेत. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट रोहन मस्कर ठरलाय मॅन ऑफ द